कसबाय। वळूया चला महाराष्ट्रामधल्या आपल्या गप्पांकडे। मुली आणि महिलांवरती होणारे अत्याचार, छेडछाड याविषयीची चर्चा सध्या जोरात सुरू आहे। केनिन आणि रुबिनची मुंबईमध्ये हत्या झाल्यानंतर आता या सगळ्या चळवळीने जोर धरलेला आहे आणि याच विषयी काम करते अक्षरा नावाची ही संस्था आणि ही संस्था देखील आता पुन्हा एकदा नवीन जोशाने कामाला लागलेली आहे। वेळ सकाळी 10:30ची, स्थळ दादर विसावा हॉटेल समोर। वेळ सकाळी 11 वाजता, स्थळ दादर स्टेशन बाहेर। वेळ सकाळी 11:30 वाजता आणि स्थळ नक्षत्र मॉल। दादर मधील गजबजलेली ही मोक्याची ठिकाणं, गर्दीने फुललेले रस्ते आणि म्हणूनच छेडछाडीचे हॉटस्पॉट। याच रस्त्यावर अक्षराच्या कार्यकर्त्यांनी छेडछाड रोकोची पथनाट्य सादर केली। पथनाट्य हा असा विषय ज्यामध्ये एकतर मुलं मुली स्वतः ऍक्टिव्ह असतात आणि अगदी सहज आणि सरळ पोहोचण्याचा मार्ग आहे तो। लोकांना लगेच अट्रॅक्ट करता येतं। लोक 2 मिनिटं थांबून पथनाट्य म्हणजे रस्त्यावर करतो, त्यामुळे ते लोक बघतात, थांबतात तिथे 2 मिनिटं, प्रतिक्रिया देतात, कारण लोकांच्या प्रतिक्रिया त्या पथनाट्यामध्ये घेतल्या जात्या आणि हे कुठेही जाऊन करू शकतात मुलं स्वतः। आणि पथनाट्यासारख्या या प्रभावी माध्यमाला जोड होती ती 103 या हेल्पलाईन बद्दल माहिती देणाऱ्या पत्रकांची। बाबा कॉल आलेले पेंडिंग ठेवलेलं आहे। आज सकाळी केस झाली की एका बाईवरती मारहाण चालली होती, तर मी तिकडे कॉल केला 103 वरती, तर 10 मिनिटांमध्ये पोलीसची व्हॅन येते, तुरंत त्यांनी तिकडे कारवाई केली। असं जर होत असेल आणि तुम्ही कॉल करून बघा, करून मीच नव्हे, वरिष्ठच नव्हे तर मुली किंवा बाकी जाणारे येणारे देखील हा प्रयत्न करून या समस्या सोडू शकतात। आतापर्यंत आम्हाला काय वाटायचं की फोन केला तर रिस्पॉन्स मिळत नाही, पण आता तुम्ही सांगितल्यामुळे मला जरा समाधान वाटलं। मिथुन, प्रसन्न, अक्षता ही या पथनाट्यातली मुलं छेडछाड रोखण्यासाठी काहीतरी ठोस प्रयत्न करण्यासाठी एकत्र आलेली। अक्षरात येण्याआधी यातले अनेक जण वासू नाक्यावरचे रोमिओच होते। मी मित्रांबरोबर उभा असताना मी त्यामधला एक भाग असायचो आणि नकळत ही पण एक छेडछाड आहे की त्याला मी सपोर्ट करत होतो, हसत होतो, त्याला टाळ्या वाजवणं, तेव्हा सिटीला मदत करणं आणि या कुठेतरी फिलिंग्समध्ये मी स्वतःच्या घरातल्यांना पण बघितलं, तेव्हा तरी कुठेतरी वाटायचं की हे नाही चांगलं वाटत नाही त्यांना। आणि मुलीला कुठल्याही आवडणार नाही की तिला कुठल्या तरी विशिष्ट पार्टवरनं एखादी कमेंट करणं। माझ्या खूपशा मैत्रिणी होत्या जे येऊन सारखं सांगायच्या की आम्हाला इथे छेडलं जातं, तिथे छेडलं जातं, त्याच्यामुळे त्यांच्या मनातल्या काय भावना येतात त्या आम्हाला माहीत नव्हत्या, त्या इकडे येऊन आम्हाला कळाल्या। आणि म्हणूनच या तरुणाईला वाटतं की छेडछाडीच्या आपण केलेल्या चुका दुसऱ्यांनी करू नयेत। म्हणजे आम्ही तेच ट्राय करतोय की रिॲक्शन याव्या सगळीकडून, म्हणजे बघणाऱ्यांनी नुसतं बघू नये तर त्याच्यावर रिॲक्ट करावं। किंवा एखाद्या ठिकाणी जर छेडछाड चालू आहे आणि दुकानात जर फोन आहे आणि दुकानदार दुकानात आहे तर त्यांनी त्या दुकानातून त्या पोलिसांना फोन केला पाहिजे। छेडछाड रोखण्यासाठी अक्षरा या संस्थेने राबवलेल्या सिग्नेचर कॅम्पेन या उपक्रमाला दादर भागातील जवळपास 1000 नागरिकांनी सह्या करून प्रतिसाद दिला। रुबिन आणि केनिनला जर स्थानिक लोकांची मदत मिळू शकली असती तर कदाचित त्याचा जीव वाचू शकला असता। सामान्य माणसाची ताकद मोठी असते हे सांगण्याचाच अक्षरा आणि त्यांच्या कार्यकर्त्याचा हा एक उपक्रम आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट एकनाथ शिंदेसह शची मराठे, IBN लोकमत, मुंबई।